सर्वांना माझा मानाचा मुजरा. नमस्कार, माझं नाव अन्विका मोनेश्वर सुवर्णकर. आज मी तुमच्यासमोर एक तानाजी मालुसरेचा पोवाडा सादर करणार आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अहो राजे ओ जिर राज जी, अहो राजे हो जिर राज जी, अहो राजे हो जिर राज जी. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढण किल्ल घ्याव ताब्यात. अश्वी मूर्त ठेवी राना जिजाबाई बदला राजगडात. जी 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 अहो राजे हो जिर राज जी, अहो राजे हो जिर राज जी, अहो राजे हो जिर राज जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही. ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला. आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला. शेलार मामा होते संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेंकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला हा तानाजीला. तुम्ही राग लगीन करी आला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज जी, अहो राजे हो जिर राज जी. तानाजी मालुसरेला हे कळत असते. काय म्हणतात, आम्ही लग्नात वरपा म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तेव्हा तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला. त्याचा मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहारी, मारली घोड्याला जिरहारी, घोड्याला जिरहारी. कोंढाण्याचे उंच शिखर हो, कोंढाण्याचे उंच शिखर. रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, कवे कुणीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातून घोरपटीला बाहेर काढली. आणि त्या घोरपटीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चल घोरपड बांधली दोरीला. यशवंती कुंकुवात तुला, आज यावे आमच्या मदतीला. गडे येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला. मावळ चढती वरतीला, जागी होतो स्वाभिमानाला. असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरहारी, चढले कोंढाणा जिरहारी, चढले कोंढाणा जिरहारी. जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता एक उदयभान नावाचा राजपूत. ए उदयभानिया, कोण? तानाजी. अरे होय तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतो शिवसेनेत तानाजी? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार बनवतील. अरे हट, दिल्लीला जाऊन मुजरा करणाऱ्यांची हलकट जात मराठ्यांची नाही. मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही म्हणजे काय हो गुरुजी? मराठी माणसाला ताटकणा ठेवायला फक्त दोनच माणसांनी शिकवले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि मग तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौताळला. पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडला झालीला. कमरेचा काढून शेला, शेल्या घेती वाराला. उदयभान जेरी साध
वर्षाचे शेलार मामा उदय भाण्यावर धावून आले. मामाने मारलं उड्डाणाला, दात खाऊन केलं वाराला. छातीवर मामा बसलेला, दातांनी फोडलं नरडीला. सप सप करती वाराला, उभा चिरले उदय भाण्याला. उदय भाण्याला जिरहाजी जी, उदय भाण्याला जिरहाजी जी, उदय भाण्याला जिरहाजी जी 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 जी. हो धन्यवाद. यशवंती पुढे जा. तसं आमच्या ज्योती मॅडम अवंतिकाला म्हणत होत्या, अवनी पुढे जा. खूप सुंदर असा हा पोवाडा या ठिकाणी अवनिकाला सांगत होत्या. अवनिका अतिशय सुंदर असा पोवाडा या ठिकाणी सादर केलेला आहे. अन्विकासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण फक्त गाणंच नाही सादर केलं तर एक प्रकारे ही कला आहे पोवाडा सादर करताना. पूर्ण अभिनय आणि हातवारे आणि ते शौर्य तिच्या गीतांमधून शब्दांमधून झळकत होतं.